आज माळशिरस तहसील कार्यालयात मोहिते पाटील व मित्रपक्ष आणि राम सातपुते आणि मित्रपक्ष यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापूर्वी मोहिते पाटील विरुद्ध इतर सर्व विरोधी पक्ष असा निवडणुकीचा सामना बघायची माळशिरस तालुक्याला सवय होती, पण आताच्या निवडणुकीत काही वेगळेच चित्र पाहायला मिळाले आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष यांनी एकत्रितपणे आपले अर्ज दाखल केले आहेत. तर राम सातपुते यांच्या भाजपाबरोबर पीपल्स रिपब्लिकन कवाडे गट व रिपब्लिकन पार्टी आठवले गट यांनी अर्ज दाखल केले आहेत. संपूर्ण राज्यामध्ये भाजपाची घोडदौड जोरात सुरू असताना माळशिरस तालुक्यात मात्र इतर पक्षांना मोहिते पाटील यांच्यासोबतच राहिल्यानंतर विजयाची खात्री वाटत असावी, म्हणून शिवसेना शिंदे गट यांच्यासह रिपब्लिकन आठवले हे सत्तेतील पक्षही सध्या मोहिते पाटील यांच्यासोबत आल्याचे दिसते आहे. अर्ज भरून झाल्यानंतर बोलताना खासदार मोहिते पाटील म्हणाले, सर्व पक्ष आमच्याबरोबर आल्याने आमची ताकद वाढली आहे. आमच्याकडे विजयाची आणि विकासाची खात्री असल्यामुळेच सर्व एकत्र आलेले आहेत. या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे 9 आणि पंचायत समितीचे 18 उमेदवार आमचेच निवडून येतील आणि विरोधकांचा सुपडा साफ होऊन जाईल. माळशिरस तालुक्यात ताकद आमचीच आहे हे निकालानंतर विरोधकांना पुन्हा एकदा दिसून येईल. इथली विकासाची परंपरा मोहिते पाटील अखंडपणे सुरूच ठेवतील. माजी आमदार राम सातपुते म्हणाले, ही निवडणूक माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी आम्ही लढवत आहोत. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे, म्हणून विरोधक घाबरले असल्यामुळे त्यांच्यात एकट्याने लढण्याची धमक नाही. हे सगळे एकत्र येऊन एकट्या राम सातपुतेला हरवायला निघालेले आहेत. मोहिते पाटील आणि जानकर एकत्र येऊनही यांना उमेदवार मिळत नव्हते, हेच भाजपाचे यश आहे. मी माळशिरस तालुक्यातील लोकांना आजारपणात ऑपरेशनसाठी मदत केली आहे, दुष्काळ निधी आणला आहे, हजारो कोटींचा विकास निधी आणून विकास कामे केलेली आहेत. हे जनतेलाही माहीत असल्यामुळे आमच्या विरोधकांना आता जनतेची भीती वाटायला लागली आहे. एकंदरीतच माळशिरस तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून जनता जनार्दन कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार, कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार हे लवकरच दिसून येईल.